नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहोत सालव्या डोंगरावरती. त्यानंतर आम्ही सर्व मित्र एकत्र जमा झालो. त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्ही तरेवळवाडी रोडवरून कोकिसरे मार्गे जाण्यासाठी निघालो. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे रस्ता काही ठिकाणी खराब आहे, काही ठिकाणी चांगला केलेला आहे. त्यानंतर रेल्वे फाटक इथून आम्ही कोकिसरे मार्गे जाण्यासाठी निघालो. आजूबाजूचा निसर्ग पाहून प्रवास करायला खूप मजाच येत होती. रस्ताही खूप चांगला होता, त्यामुळे गाडी चालवणाऱ्याला देखील खूप मजा येत होती. त्यानंतर कच्च्या रस्त्याने आम्ही डोंगराच्या दिशेने जाण्यासाठी निघालो. फायनली आम्हाला जाता जाताना डोंगर दिसत होता. धुक्याने दाटलेला होता, त्यामुळे थोडाफारच आम्हाला दिसत होता. कच्चा रस्ता संपल्यानंतर पुढे मातीचा रस्ता सुरू झाला. आमच्या गाड्या त्या रस्त्यावरून स्लिप होत होत्या, त्यामुळे आम्ही गाडीवरून उतरलो. मित्राच्या कसरती बघू शकता तुम्ही, कशी गाडी पुढे नेत होते ते. पुन्हा गाडीवरती बसलो आणि पुढे जाण्यासाठी आम्ही निघालो. फायनली आम्ही सालव्याच्या पायथ्याशी पोचलो. तिथे गाड्याला पार्किंग केलेल्या होत्या, तिथे गाड्या पार्किंग केल्या. तोपर्यंत आमचे प्रल्हाद दादा बोलले, स्टंट मारून दाखवतो बघा, मग नंतर आपण पुढे जाऊयात. थोड्याफार वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती करून आम्हाला त्यांनी दाखवल्या. कसरती पाहून झाल्यानंतर आम्ही सालव्याकडे जाण्यासाठी निघालो. जंगलातील पायवाटेचा आधार घेत आम्ही पुढे जाण्यास निघालो.
काय लाईट हा किती घनदाट जंगल आहे बघू शकता आसपास. थोडा वेळ विश्रांतीसाठी एका ठिकाणी थांबलो. त्यानंतर पुन्हा आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. निसर्गाचा आनंद घेत मजा मस्ती करत आम्ही सर्वजण पुढे पुढे जातो. अरे पुन्हा असं या करू जाय ना त्यांना दाखवू जाय ना. अर्ध्यावरती पोचलो तेव्हा सर्वत्र धुकं दिसत होतं. त्यानंतर आम्ही वरती रानमाळावरती पोचलो. तिथे गुरांचे गोटे वगैरे दिसत होते. पण वरती माळावरती डोंगरावरती आलो आहोत. बघू शकता काय नजारा आहे. आपले दोघे जण मित्र कुठे गायब झाले. त्यानंतर पाऊस पडायला जोरदार सुरुवात झाली. आम्हाला ते लहानसा ओळ भेटला. तिथे चप्पल वगैरे धुतली. त्यानंतर आम्ही पुढे शिवपिंडीकडे जाण्यासाठी निघालो. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा तेथील पूजा आरती वगैरे झाली होती. सर्व माणसं दर्शन घेत होती. त्यानंतर काय काय निघत होते. त्यानंतर आम्ही दर्शन घेण्यासाठी पुढे गेलो. आम्हा सर्वांचं दर्शन घेऊन झालो. त्यानंतर सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. आजूबाजूचा निसर्ग पाहू शकता किती सुंदर छान वातावरण आहे ते. त्यानंतर आम्हाला अजून एक ठिकाणी फिरण्यासाठी जायचं होतं. त्यामुळे आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो. त्या ठिकाणी जायचा रस्ता कोणालाच माहिती नव्हता. सर्वजण वाट शोधत होते. कोणालाच वाट मिळत नव्हती.
त्यानंतर खूप वेळाने आम्हाला त्या ठिकाणी जायचा रस्ता सापडला. सर्वजण आम्ही त्या ठिकाणी जाण्यासाठी चाललो. चरेचा रस्ता सापडला आपल्याला. येस येस, हीच चर आहे ती बघा. अरे चर आहे रे चर. आपण पांडवकालीन चराच्या इथे आलो आहोत, बघू शकता तुम्ही. चला 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 पाण्याचे झरे पण बघू शकता कसे वाहत आहेत ते. गाय नको गाय नको. खाली गोव्याला काय बाकी एक करायचं. काय दरार आहे बघू शकता तुम्ही. खाली उतरू भेटू का ना.